लग्नात दिखावा नको, व्हॉट्सॲपवरच पत्रिका पाठवा. पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा स्पष्ट संदेश. तेली समाजाच्या भव्य वधूवर परिचय मेळाव्याला खानदेशातून मोठ्या संख्येने उपस्थिती. नमस्कार, तुम्ही पाहत आहात जळगाव मिरर. समाजात सामूहिक विवाह सोहळे होणे गरजेचे आहे. विवाह सोहळ्यात होणारा अनाठायी खर्च टाळण्यासाठी पत्रिका छापणे बंद करून केवळ व्हॉट्सॲपवर पाठवा. दिलेल्या वेळेवर लग्न लावा. मुलामुलींनी जीवनसाथीकडून अवास्तव्य अपेक्षा ठेवणे बंद करा, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळ जळगाव यांच्या वतीने जळगाव शहरात भव्य वधूवर परिचय मेळावा रविवार दिनांक 14 डिसेंबर रोजी सकाळी शांताराम नारायण चौधरी नगर, खानदेश सेंट्रल परिसरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गुलाबराव पाटील हे बोलत होते. मंचावर तेली समाजाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी महापौर सीमाताई भोळे, नितीन लड्ढा, मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय चौधरी, शांताराम चौधरी, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, सिंधुताई चौधरी, महिला मंडळाध्यक्ष प्रमिला चौधरी आदी उपस्थित होते. सुरुवातीला संत शिरोमणी कडोजी महाराज आणि संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमांचे मान्यवरांनी पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी संतोष चौधरी, ॲडव्होकेट महेंद्र सोमा चौधरी, भागवत चौधरी, रामचंद्र चौधरी, सुभाष भाग्यवंत, रामेश्वर चौधरी, डॉक्टर वसंतराव भोलाणे, नामदेवराव चौधरी, श्रीराम चव्हाण, सुभाष चौधरी, प्रशांत सुरडकर आदी समाजातील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले तर आभार दशरथ चौधरी यांनी मानले. कार्यक्रमासाठी तेली समाजातील विविध संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधवांनी परिश्रम घेतले. वंदे वंदे संताजी महाराज की, संताजी महाराज की जिंदाबाद, जिंदाबाद तेली समाज जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद तेली समाज जिंदाबाद. आमच्या मंडळाचं नाव श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळ जळगाव. वधूवर परिचय मेळावा आम्ही राज्यस्तरीय आयोजित केलेला होता. ह्या आमचा 4था वर्ष मेळावा आहे, चौथं वर्ष झालेलं आहे आणि 1325 वधूवरांची नोंदणी झालेली आहे. त्यामध्ये घटस्फोटित बी आहे आणि असंच आम्ही दरवर्षी संत जगनाडे महाराजांची पुण्यतिथी साजरी करतो व हा वधूवर परिचय मेळावा यशस्वी व्हावा एक त्याच्याकरता समाज बांधवांनी, देणगीदार समाज बांधव यांनी आम्हाला मंडळाला मदत केलेली आहे, त्यांचे मी आभारी आहे. आणि असेच आमचे कार्यक्रम चालू राहतात. त्यांना म्हणजे आशा असते की आपलं काहीतरी लग्न जुळलं पाहिजे, वधूवर परिचय मेळावा होते त्याकरता ते नोंदणी करता आणि दरवर्ष म्हणजे प्रमाणे वधूवर परिचय मेळावा होतच राहत आहे आणि बरेचसे लग्न जुळतं. आता एक लग्न जुळलं इथे, त्यांनी मला सांगितलं की लग्न जुळलं आहे तर तुमच्याकडे लक्ष राहू द्यावं तुमच्याकडे, त्यांनी असं सांगितलं. दत्तात्रय तुकाराम चौधरी, तेली समाजाध्यक्ष युवक मंडळ जळगाव. की आज संताजी महाराज बहुउद्देशीय संस्था जळगाव आयोजित आणि तेली महासंघ आयोजित वरवधू मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं तर ही आमची जी संस्था आहे समाजाची, दरवर्षी अशा प्रकारचा कार्यक्रम उपक्रम करीत असते. समाजातील जे काही वधू आहेत यांना सहजतेनं या ठिकाणी आपल्या आयुष्याचा सोबती निवडता यावा याकरिता आमचे जिल्हाध्यक्ष माननीय दत्तूबाई असतील, अनिलभाई पाटील असतील, प्रशांत असेल, विनोद असेल आणि सर्व टीम अहोरात्र परिश्रम घेत आहेत. समाजामध्ये जे काही या ठिकाणी क्रांतिकारी बदल घडवण्याच्या संदर्भातली भूमिका असते ती या बहुउद्देशीय मंडळाच्या माध्यमातून नेहमीच पुढे नेली जाते. आज या वरवधू मेळाव्याच्या निमित्तानं जवळपास 2000हून अधिक अशा प्रकारचे नोंदणी झालेल्या आहेत. पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला माहिती होतं की एकमेकांना या ठिकाणी निरोप द्यायचे, एकमेकांच्या घरी जायचे आणि त्याला बराच कालावधी या ठिकाणी लागायचा. परंतु अशा प्रकारचा वरवधू मेळाव्याच्या माध्यमातून सहजतेने मुलगी असेल, तिला त्याच्या आयुष्याचा सोबती असेल किंवा मुलगा असेल
त्याच्या आयुष्याची जी काही सोबती नसेल या ठिकाणी सहजतेनं या ठिकाणी त्याची निवड केली जाते. आणि या माध्यमातून म्हणेल वरवधू या दोघांनाही की तुम्ही बाह्य सौंदर्य पाहण्याऐवजी तुम्ही अंतर्गत त्याचे सद्गुण जे काय आहेत, तो मुलगा किती गुणी आहे, कर्तृत्ववान आहे, त्याचा स्वभाव काय आहे, त्याचं चारित्र्य काय आहे, हे या ठिकाणी तपासून निश्चितपणानं आपल्या आयुष्याचा सोबती या ठिकाणी आपण निवडावा अशा प्रकारची देखील मी विनंती करतो आणि आयोजकांना या ठिकाणी मनापासून त्यांचं कौतुक करतो. धन्यवाद. मला दत्तू भवनवर या ठिकाणी मनापासून गर्व आहे की इतक्या पोटतिडकीनं काम करणारा हा समाजसेवक उभ्या महाराष्ट्रात मी पाहिला नाही. गेल्या अनेक वर्षापासून समाज असेल किंवा इतर समाज असेल त्यांच्या विविध समस्यांसाठी काम करणारा हा कार्यकर्ता आहे. आणि म्हणूनच मागच्या 6 महिन्यापूर्वी मी प्रदेश तेली महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदाची देखील मी सन्माननीय दत्तू भवनवर या ठिकाणी जबाबदारी दिली. आणि त्याच्यानंतर त्यांनी जो झंझावात सुरू केला संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये प्रदेश तेली महासंघाच्या या ठिकाणी जाळं विणलं. यामध्ये आमचे प्रशांतजी असतील, विनोदजी असतील, अनिलजी असतील, BM चौधरी आहेत आणि विशेषतः दत्तू भाऊंचं जे काही या ठिकाणी मार्गदर्शन आणि नेतृत्व आहे ते अतिशय या ठिकाणी मजबूत आहे.